हा जो बाणा आहे शासनाने 10 लाख रुपये यांनी कोण निधी नाकारली, ज्याला म्हणतात भीमाचं रक्त. आणि धन्य आहे, तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात. आणि हा आदर्श आम्ही जीवनभर तुमच्या जेव्हापर्यंत आमच्या शरीरात रक्त आहे तेव्हापर्यंत आम्ही सोमनाथ सूर्यवंशीला विसरणार नाही. त्यांच्या स्मृती आम्ही जिवंत ठेवून आणि समाजाला सांगून आज आम्ही औरंगाबादला नामांतर वर्धापन दिनानिमित्त चाललेलो आहोत. तिथे आम्ही श्रद्धांजली देणार आहोत. आणि शासनाला नाही, समाजामध्ये जे आबाद झालेले नेते आहेत, जे समाजामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, मोठ्या मोठ्या पदावर जाऊन त्यांच्या मालमाड्या बनल्यात, अशा लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही भीम सैनिकांची दखल घ्या आणि तुम्ही आपल्या हिस्स्यातला पैसा सूर्यवंशीच्या परिवाराला द्या. आम्हाला राजकीय निधी नको, आम्हाला शासकीय निधी नको, पण समाजामध्ये जे आबाद झालेले लोक आहेत, ज्या भीम सैनिकाच्या भरोश्यावर हा समाज जिवंत आहे. डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर कधी आंदोलनात येत नाही, पण हा भीम सैनिक लढतो ते म्हणून ते साबूत आहेत. अशा लोकांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही सुद्धा सूर्यवंशी परिवाराला आर्थिक मदत करावी. हे आम्ही आज तुमच्या चरणी घोषणा करत आहोत. आणि आम्ही लवकरच तुमच्या पदरामध्ये जेवढा आमच्या समाजातर्फे ते पाडू, कारण की तुमचा जो स्वाभिमान, तुमचा जो बाणा आहे की तुम्ही शासनाची निधी नाकारली, याला म्हणता आंबेडकरी बाणा. आणि खरंच आई, तुम्ही एक साधारण आई नाही आहात. तुम्ही जिजामाता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाईची आणि त्यांचे तुम्ही लेखी आहात. आणि तो स्वाभिमान तुमच्यामध्ये आहे. आता हिंमत ठेवा. हे 2 शेर तुमच्या सोबत आहेत. हे 2 शेरच नाही, कोट्यावधी समाज तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही आता तुम्हाला हिमतीने जगाचं आहे, हिमतीने जगाचं आहे. आता ते जे मंजूर होतं तथागताला, हा तो शेरच होता ना. शेरणीचा मुलगा शेरच राहील ना. शेर होता म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांसाठी आपलं रक्त सांडवलं, आपल्या जीवाची आहुती, प्राणाची आहुती दिली. शहीद झाला तो शहीद. ज्याचा पुचीराम कांबळे शहीद झाला, जनार्दन मावाड शहीद झाला, त्याप्रमाणे सोमनाथ त्याचा इतिहासामध्ये नाव राहील. आणि इतिहासामध्ये तो नाव करून गेला. आणि आई, आम्ही हे करतो की असं मरण आम्हाला येऊ. आम्ही बाबासाहेबांसाठी आमच्या जीवाची, प्राणाची बाजी गेली तरी चालेल, पण असं मरण आम्हाला भगवंत देव. असं घरामध्ये मरण्यापेक्षा आम्हाला बी अशा मैदानामध्ये आम्हाला मरण येऊ. आणि आमचं बी सोमनाथ जसा ज्यांनी त्याग केला त्याच्या पाठीमागं आमचा बी काहीतरी, आमचा बी समाजासाठी वाटा आहे. आम्हाला बी वाटते की समाजासाठी अन्याय अत्याचाराविरोधात आम्ही लढलं पाहिजे. सोमनाथ शहीद झाला आणि त्यांनी समाजासाठी फार मोठी कामगिरी केली. समाज कधी सोमनाथला आणि सोमनाथच्या परिवाराला आणि आईला कधी विसरू शकत नाही. मी आई तुम्हाला नमन करतो.